मग आता या मॅच मध्ये धावा मुनावरला आणि त्याच्या साथीनं बॅटर जो मैदानामध्ये दाखल झालाय अजय त्याला धावा बनवावा लागणार आहेत. गोलंदाज सज्ज शेवटचा अंतिम षटक केतन ओव्हर द विकेट. लाईन चांगली पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आलाय. धावा संख्या स्थिर आहे. कदाचित मुनावर जेव्हा आता नॉन स्ट्राईकिंगला माशासारखे तडपडतात. कदाचित जर स्ट्राईक मिळाली तर धावा बनवू शकतील त्यांना माहिती आहे. आणि आता हाच कानमंत्र देण्यात आला असेल की स्ट्राईक फक्त आपल्याला रोटेट करायची आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावा संख्या फलकावरती 26. षटक क्रमांक 3. ओ यावेळी सन्मान देण्याचा प्रयत्न हेच करावं होतं मुनावरला. एक सिंगल धाव कबा पॉइंटला या ठिकाणी खेळण्यात आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने 27 धावा. आता येणारे 4 चेंडूंमध्ये एका 2 मोठे फटके आले ना तर धावा संख्या चांगल्या मजबूत स्थितीमध्ये जाईल. या मॅच नंतर आपण पाहतोय सेमीफायनल सामना होणार आहे. जो सेमीफायनल मधून जिंकून जाईल तो संघ थेट अंतिम मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. या स्पर्धेच्या उद्यासाठी तो संघ पात्र ठरेल. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. स्विंग अँड मिस. अप्रतिम बॉल. अचंबित करणारा चेंडू होता मुनावरला. चेंडू पडल्यानंतर थोडंसं नॅचरल स्विंग झाला आणि थोडंसं बाहेर येत असताना लेग कटर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. हरकत करून चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. गोलंदाज केतन. ओ क्लीन बॉल. जी विकेट हवी होती ती मात्र बदलापूर स्ट्रायकर संघाला मिळतीये. गोलंदाज केतनच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय मुनावर. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. क्रिकेट असोसिएशन संघटनेचे उपाध्यक्ष ज्यांनी मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म कल्याण ग्रामीण संघासाठी दिलं ते सुभाजी गायकर आज या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या संघाला घेऊन थेट सेमीफायनल पर्यंत ते मात्र पोहोचलेले आहेत. गोलंदाज केतन. स्ट्रायकिंग अक्षय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिट. ओ या दरम्यान कदाचित डेड बॉल असेल. अंपायर्स या ठिकाणी कॉल देतात की ओव्हर द विकेटने परंतु राऊंड विकेटने हा गोलंदाज झालेला आहे. यामध्ये थोडंसं कन्फ्युजन वाटलं. नक्कीच गायके साहेब या ठिकाणी ग्राउंडचा आढावा घेऊन या ठिकाणी मुख्य स्टेजवरती या ठिकाणी दाखल होत आहेत. राऊंड विकेट. ओ लाईन चांगली आहे. क्लीन बॉल. लेग स्टिक उखडली आहे. जर राठोड साहेब घराचं मागचं दार उघडं ठेवलं तर चोर चोरी करणारच. फलंदाज झाला बाद. परतावा लागेल अक्षयला सुद्धा माघारी. धक्का आणखीन एक लागेल टीम नेतिवली संघाला. जर फायनल साठी पात्र झाला तर उमेशजी बनगे साहेबांच्या वतीने सर्व कमिटी मेंबर्सला जेवणाची रात्री व्यवस्था करण्यात येईल. दम बिर्याणी. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखीन एक क्लीन बोल्ड. 3 बोल्ड यांनी घेतलेले आहेत. गोलंदाजाने कौतुक करावं लागेल. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत केतनसाठी.